सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान मंदिराच्या ईशान्य दिशेकडील विष्णुघाट मुख्यद्वार लगत सार्वजनिक शौचालय असून या शौचालयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। तसेच विष्णुघाट येथील सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीचे विसर्जन होते। या तलावात शौचालयाचे घाण पाणी मिश्रित होत आहे, त्यामुळे या पावित्र्याचा भंग होत आहे। सोलापूरकरांचा या शौचालयास तीव्र विरोध आहे, त्यामुळे हे शौचालय तात्काळ पाडून ते इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा भविष्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे। हे निवेदन देतेवेळी युवा मोर्चाचे माजी नगरसेवक नागेश भोगडे, वैभव हत्तुरे, सरचिटणीस रवी कोटमाळे, अजित गादेकर, सिद्धार्थ मंजेली, नागेश येळमेली, शिवराज प्रेम भोगडे, नरेंद्र पिसे, राहुल गोडके, हरिप्रसाद बंडेवार तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेचे आयुक्त उंबासे सर यांना श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरापाशी ईशान्य भागात असलेला जे प्रवेशद्वार आहे, जे मागच्या अनेक वर्षापासून तिथं सार्वजनिक शौचालय आपल्या विष्णुघाटापाशी तिथं मानाचा आजोबा गणपती ह्या गणपती विसर्जन सोहळा त्या ठिकाणी होत आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी घाण पाणी आपल्या पवित्र तलावाच्या पाणीमध्ये मिश्रित होऊन ते सर्वांच्या निदर्शनास आलं। सर्व भक्त याबद्दल नाराजी व्यक्त करत होते आणि आज नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो होतो, त्यांना निवेदन दिलो आणि तात्काळ तो शौचालय त्या ठिकाणी पाडण्यात यावा आणि ते प्रवेशद्वार स्वच्छता करून त्या ठिकाणी भाविकांसाठी उघडं करण्यात यावं, हे मागणीसाठी आम्ही सर्व लोक इथं आलेलो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।